दर्पण न्यूज। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या निषेधार्थ तथागत ग्रुप आक्रमक। मेहकर येथील तहसील कार्यालय या ठिकाणी माननीय पिंपरकर साहेब नायब तहसीलदार यांच्या मार्फत माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बुलढाणा जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवी मिस्किन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मेहकर तालुक्याचे ज्येष्ठ नेते आफताबजी खान यांच्या नेतृत्वाखाली मेहकर येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी सदर घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेचा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध व्यक्त करत आहे। यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनियर बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची सखोल चौकशी करावी। या कामात किती भ्रष्टाचार झालाय, कोण कोण यामध्ये सामील आहेत त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अत्यंत घाई गडबडीने राजकारणाच्या फायद्यासाठी राज्य सरकारने हा पुतळा उभारला होता। मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे। या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे। हे भ्रष्टाचारी शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, रस्ते, उड्डाणपूल या कामातही भ्रष्टाचार करतात, परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणे सोडले नाही। हे किती दुर्दैव आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये येतात त्याच शिवाजी राजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। पुतळा कोसळणं म्हणजे हा महाराष्ट्र कोसळला आहे। 450 वर्षांपासून छत्रपतींनी निर्माण केलेला एकही किल्ला कोसळला नाही। छत्रपती शाहू महाराजांनी 1917 ला पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवला, तो सुद्धा 126 वर्ष झाले तरी सुद्धा धक्का नाही। मग हा पुतळा 8 महिन्यातच कसा काय कोसळला? यामध्ये कोणकोणते मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी, ठेकेदार, इंजिनियर यांनी भ्रष्टाचार केला याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, आफताबजी खान, रवी मिस्किन, कुणाल माने, दुर्गादास अंभोरे, राधेश्याम खरात, अख्तर कुरेशी, प्रकाश सुगधाणे, राम डोंगरदिवे, आरिफ शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।